नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाशिवरात्रीनिमित्त साबुदाणा खीर बनवणार आहे. अतिशय छान, टेस्टी, तोंडात टाकताच विरघळणारी या पद्धतीने केलेली साबुदाणा खीर होते. तीही आपण कुकरमध्ये बनवणार आहे. चला तर आपण खीर बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता. अतिशय छान, मोकळा, सळसळीत असा साबुदाणा भिजून तयार झालेला आहे. अगदी मऊ साबुदाणा भिजलेला आहे. आता या वाटीने मी साबुदाणा घेतला होता, त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घालून रात्रभर साबुदाणा भिजवलेला आहे. आता एका पातेल्यामध्ये मी साबुदाणा सर्व भिजलेला काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये ज्या वाटीने आपण मोजून साबुदाणा भिजत घातला होता त्याच वाटीने 1 वाटी पाणी या पातेल्यामध्ये घालणार आहे. आता हे पातेलं आपण कुकरमध्ये ठेवणार आहे. आता कुकरमध्ये मी खाली पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये छोटी वाटी ठेवलेली आहे आणि त्यावर हे पातेलं ठेवलेलं आहे. तुम्ही इथं पातेल्याच्या ऐवजी कुकरमधला छोटा डब्बाही वापरू शकता. आता कुकरचं झाकण बंद केलेलं आहे आणि गॅसवरती मी मिडियम गॅसवरती याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे. बघा 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण हा कुकर थंड होण्यासाठी ठेवूया. कुकर थंड झालेला आहे. आता कुकरचं झाकण आपण काढून घेऊया. बघा अतिशय छान, अगदी टम्म फुगलेला साबुदाणा आपला शिजून तयार झालेला आहे. खूप छान असा साबुदाणा फुगलेला पण आहे. आता एका कढईमध्ये मी 3 वाट्या दूध घेतलं आहे. ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी शिजलेला सर्व साबुदाणा घालून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी म्हशीचं फुल फॅट मिल्क वापरलं आहे, तुम्ही गाईचं वापरलं तरीही चालेल. आता हे मिश्रण आपण गॅसवरती ठेवूया. व्यवस्थित हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. मिडियम गॅसवरती त्याला उकळी येऊन द्यायची आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता खीर शिजून 5 मिनटं झालेले आहेत. आता त्यामध्ये 4 टेबलस्पून साखर, अर्धी छोटी वाटी पिस्ते आणि बदामाचे काप, अर्धा चमचा विलायची पावडर आणि थोडेसे मी केशर यामध्ये घालणार आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. केशर आणि ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतल्यानंतर आणखीन आपण हे 10 मिनिट बारीक गॅसवरती उकळत ठेवणार आहे. मग अतिशय छान अशी घट्टसर आपली खीर तयार होते. खूप छान लागते. साबुदाणा अगदी विरघळून जातो. बघा अशा पद्धतीने आपली खीर करून तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि एका भांड्यामध्ये ती काढलेली आहे. आता एका बाउलमध्ये मी खीर काढल्यानंतर त्यावरती वरून थोडे पिस्त्याचे काप, बदामाचे काप, रोज पाकळ्या आणि थोडंसं वरून केशर घातलेलं आहे. अशा पद्धतीने आपली साबुदाणा खीर करून तयार झालेली आहे. अतिशय छान, टेस्टी, अगदी तोंडात टाकताच विरघळणारी खीर आपली तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही खीर या महाशिवरात्रीला नक्की करून पहा. खूप छान होते. थँक्यू.